आपणा सर्वांना माहीत आहे की आपल्या भिंगार शहरामध्ये जी काही एकमेव महत्त्वपूर्ण संस्था आर्थिक संस्था भिंगार अर्बन बँक या बँकेची पंचवार्षिक निवडणूक आत्ता नुकतीच लागलेली आहे आणि कैलासवासी हरिभाऊ गोंधळे साहेब त्याचप्रमाणे कैलासवासी सहकार महर्षी गोपाळरावजी जोडगे नाना यांच्या नेतृत्वाखाली ही बँक काम करत होती आणि जोपर्यंत नानांचा दरारा या बँकेवर आणि या संस्थेवर होता तोपर्यंत बँक आतापर्यंत खंबीरपणे सक्षमपणे ही काम करीत आहे करत आलेली आहे। आणि ह्या आत्ताच्या लागलेल्या निवडणुकीनिमित्त समाजामध्ये वेगवेगळ्या भूमिका आपण ऐकल्या असतील। संस्था बिनविरोध करायची किंवा संस्था बिनविरोध झाली पाहिजे ही सर्वसामान्य सभासदाची त्याचप्रमाणे समाजातल्या विविध घटकांची मागणीसुद्धा होती आणि इच्छासुद्धा होती। आणि या तडजोडीच्या भूमिकेसाठी आज आमच्या खंबीर नेतृत्व शारदाताई जोडगे असो त्याचप्रमाणे संदेशजी जोडगे असो या ठिकाणी असलेले सर्व उमेदवार असो या सर्वांनी अत्यंत मनाचा मोठेपणा दाखवून समाजातल्या प्रमुख श्रेष्ठींबरोबर वेळोवेळी प्रमुख व्यक्तींबरोबर चर्चा केली। संस्था ही टिकली पाहिजे, संस्था ही खर्चात गेली नाही पाहिजे म्हणून तडजोडीची भूमिका म्हणून या ठिकाणी फक्त 4 जागांवर आमचे सर्व उमेदवार विड्रॉल द्यायला तयार होते। नसन तर तुम्ही कधी याची खात्री करू शकता तर 4 जागा तडजोडीसाठी म्हणून या ठिकाणी सर्वांनी मान्य केलं होतं। परंतु ज्या पद्धतीने आपण महाभारतामध्ये ऐकलं असेल की श्रेष्ठी म्हणून भगवान श्रीकृष्ण कौरवांकडे गेले, 5 गावं तरी तुम्ही या ठिकाणी पांडवांना राहण्यासाठी द्या, निदान 4 जसं या ठिकाणी शकुनीसारखी प्रवृत्ती त्या ठिकाणी काम करायला लागली आणि सुईच्या टोका इतकी सुद्धा जागा तुम्हाला देणार नाही। म्हणजे शकुनीसारखी जर दुर्बुद्धी या ठिकाणी या जे नेतृत्व करतात त्यांना जर प्राप्त झाली असेल तर निश्चितच महाभारत घडल्याशिवाय राहत नाही। आणि जर जेव्हा जेव्हा भगवान श्रीकृष्णांसारखी शिष्टाई करणारे श्रेष्ठी या ठिकाणी जग जाहीर सांगतो की आबाईजी आगरकर असो, भगवानजी फुलसुंदर असो, बाळासाहेब बोराटे असो किंवा शरद भाऊ जोडगे असो, इवन तुमच्या माहितीसाठी सांगतो कुठल्याही पक्ष पार्टीचा भेदभाव न करता आमच्या बुरानगर नागरदेवळे परिसरातील जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी सुद्धा ही संस्था बिनविरोध करण्यासाठी सध्या जे काही नियोजन करतात त्यांना प्रयत्न केले। परंतु सर्व प्रयत्न शेवटचा निरोप दिला की आम्हाला संपूर्ण निवडणूक करायची, कोणाला काय करायचं ते करा अशा पद्धतीने या ठिकाणी भूमिका घेतली। म्हणजे सृष्टींचा सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्यांनी मानपान ठेवला नाही संस्था वाचवण्यासाठी। आणि विशेषतः समाजामध्ये नातेगोत्याचं त्याचप्रमाणे जातीपातीचं हे राजकारण आतापर्यंत करीत आले। परंतु समाज म्हणजे हे नाही तर सर्व समाजाला घेऊन आम्ही या ठिकाणी बेलेश्वर पॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य त्याचप्रमाणे सुशिक्षित अभ्यासू आणि सक्षम उमेदवार या ठिकाणी पहिल्याच वेळी भूमिका केली होती ज्यावेळेस पॅनल निर्माण करायचा होता। या ठिकाणी आमच्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या भूमिका जर मांडण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या समोरच्या पॅनलच्या सुद्धा उणिवा या ठिकाणी वेळोवेळी दाखवल्या जातील। तर असो मी संदीप पानमळकर म्हणून या ठिकाणी या पॅनलचा एक उमेदवार म्हणून या ठिकाणी भूमिका मांडली। तर हा चेंडू निवडणुकीचा चेंडू एक प्रकारे ही संस्थेवर निवडणूक लादलेली आहे। आणि मी म्हटलं होतं जसं महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या मागे उभं राहिले तशी सर्वसामान्य सभासद ठेवीदार हितचिंतक समाजातील विविध घटक हे आपल्या बेलेश्वर पॅनलच्या मागे उभा राहतील आणि बेलेश्वर पॅनलचे 15 पैकी 15 उमेदवार 100% विजय झाल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे। किती कडक शिस्तीचे होते आणि किती कार्यक्षम चेअरमन होते याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे बेलेश्वर पॅनल पूर्णपणे यशस्वी होईल आणि नानांची शिस्त पुढे चालवते, नानांसारखी ते बँक चालवते अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। फॉर्म मागं द्यायचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज चित्र स्पष्ट झालेले 15 ते 15ला आम्ही
पॅनलला उमेदवार टाकलेले आहेत. एवढंच एक सांगेन मी आज. जास्त काही बोलत नाही, बोलण्याची अवधी भरपूर आहे, पण नंतर बोलन. आज नानांना साक्षी ठेवून सांगतो, हा जो बँकेतला व्यवहार आहे सगळ्यांना पारदर्शक आणि सगळ्यांना विश्वासात घेऊनच होणार आहे. की कोणी कोणाकडून आता साधारणतः कर्ज प्रकरणातसुद्धा टक्केवारी घेते. हे नगर अर्बनच्या दिशेने यांची वाटचाल आहे, त्याला विरोध करून जशी व्यवहार पारदर्शक राहतील तेच. आता जर एवढंच एक सांगायचं जर म्हणलं की नानांनी माझ्यापेक्षा पण एक मुलाला जे प्रेम द्यायचं होतं तेवढं ते संशय केलेलं आहे त्यांनी. आणि निश्चितच एवढंच एक सांगतो की नानांच्या प्रतिमेला काळिंबा लागेल असं काही कृत्य आमच्या पॅनलचे हे होणार नाही. जर कुणी आढळल्यास त्याला कठोर शासन करू. आणि मी सभासदांच्या कटिबद्धाला त्याच्या शब्दाला मी निश्चित जागा राहील. आमचे जे मुख्य लहानपणापासून ज्यांचा आदर्श घेतला असे गोपाळराव नाना जोडगे यांनी प्रत्येक समाजाच्या घटकाला प्रत्येकाला शब्द देऊन त्यांनी प्रत्येक घटकाला त्यांनी न्याय दिला. दरवेळेस ते कोणाला नवीन कोणाला तरी यंग मुलाला संधी देत असायची. ते असताना त्यांनी सांगितलं होतं का प्रत्येक समाजातले मुस्लिम समाज असो, मराठा समाज असो, मागासवर्गीय यांना मी माझ्या पॅनलमध्ये घेणार, हे त्यांचा शब्द होता. पण आता आज त्यांचा शब्द त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या घरच्यांनी पाळला. आज संपूर्ण भिंगारचं जे लक्ष आहे हे आपला आमचा जो पॅनल आहे हा सर्व समाजाचे सर्व घटकाचे लोक या पॅनलमध्ये यांनी घेतला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांचं मत काय होतं, तर ताईचं मत सुद्धा होतं का आम्ही ही बिनविरोध निवडणूक झाली तरी हरकत नाही. पण ते काय त्यांच्याबरोबर ज्यावेळेस बोलायला बसलो तर त्यांनी जो न्यायाची भूमिका आहे ती न्यायाची भूमिका त्यांना देता नाही आली. आणि त्याच्यामुळं आज आम्ही सर्व लोकांनी हे ठरवलं आहे का सर्व समाजातल्या घटकांनी का या सर्वांना निवडून द्यावं. आणि हे जे उमेदवार आहे प्रत्येक समाजातले चांगले सुशिक्षित उमेदवार या पॅनलमध्ये आहे. आणि संपूर्ण पॅनल हा तयार झाला आहे. तरी सर्वांनी या पॅनलला निवडून द्यावे.